पती पत्नीच्या वादातील केस दाखल करीत असताना अनेक वेळा शेवटचा मुद्दा घेतला जातो, बऱ्याचशा गोष्टी टाळल्या जातात. 4-5 वर्षाचं लग्न असेल तर ते 4-5 वर्षाची उडी मारली जाते. वर्षाचं लग्न असेल तर शेवटच्या मुद्द्यावर डायरेक्ट आणलं जातं. तर मित्रांनो, तसं नाही. हे इंडियन मॅरेज सिस्टीम आहे, म्हणून ह्याला बहुतांश वेळा हिंदू मॅरेज ऍक्ट म्हटलेलं आहे किंवा इंडियन डिव्होर्स ऍक्ट म्हटलेलं आहे. असे वेगवेगळे प्रसंग जरी असले तरी ही भारतीय मानसिकतेला, भारतीय प्रसंगाला, भारतीय नात्यांना दर्शवणारा कायदा आहे. त्यामुळे लग्न कसं जुळलं, कशा पद्धतीने हे ठरलं, कोणत्या गोष्टी आधी माहिती होत्या, कोणत्या गोष्टी आधी माहिती नव्हत्या, याचंही स्पष्टीकरण तुमच्या केसमध्ये असलं पाहिजे. केस छोटी असली पाहिजे किंवा मोठी असली पाहिजे, ह्या दोन्ही फंदात पडू नका. आपली केस पुरेपूर असली पाहिजे. कायदेशीर मुद्दे त्यामधून टाळले गेले नाहीत पाहिजे. कायदेशीर मुद्द्यावर भर असला पाहिजे, फोकस असला पाहिजे. मग तुमची केस चांगली बनेल नक्कीच.